नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत भाजपने एका हाती वाडा नगरपंचायतीवरती सत्ता प्रस्थापित केलेली आहे। भाजपची जी लाट आली त्या लाटेत विरोधी पक्ष जो शिवसेना शिंदे गट होता आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांची अक्षरशः धुळधाण उडालेली आपल्याला पाहायला मिळते। ही निवडणूक जेव्हा झाली त्यावेळी झालेल्या मतदानात भाजप मागे राहील असा काही लोकांचा कयास होता, काही तज्ञ किंवा काही पत्रकारांचाही कयास होता की ही निवडणूक शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेना उबाठा हे दोन्ही पक्ष जिंकू शकतील अशी आणि कडवी झुंज होईल भाजपसोबत अशा पद्धतीचं चित्र होतं। परंतु प्रत्यक्षात आज आपण हा निकाल हाती आल्यानंतर जर हे चित्र पाहिलं तर असं लक्षात येतं की भाजपने ज्याला व्हाईट वॉश म्हणता येईल अशा पद्धतीचा हा निकाल लावून घेतलेला आहे आणि एका प्रकारे या दोन्ही पक्षांना चारी मुंड्याचित केलेला आहे। भाजपने ही निवडणूक जे या निवडणुकीचे त्यांचे उमेदवार होते, नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार होत्या रीमा गंधे यांनी 3967 मतं घेतली आणि सुमारे 972 मतांचं मताधिक्य घेत एका हाती विजय मिळवलेला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या ज्या उमेदवार होत्या हेमांगी पाटील यांना 2995 मतं मिळाली, तर शिवसेना उबाठा पक्षाच्या निकिता गंधे यांना अवघी 2487 मतं मिळाली। त्यामुळे एका प्रकारे या निवडणुकीत जे एकूण 17 जागांचं म्हणजे नगरसेवकांच्या 17 जागांसाठी जे मतदान झालं होतं त्यामध्ये सुद्धा भाजपने 11 जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या दोन्ही पक्षांना या निवडणुकीमध्ये भाजपने चारी मुंड्याचित केल्याचं दिसतंय। ही निवडणूक लढत असताना भाजपने ज्या पद्धतीने धनशक्तीचा वापर केला आणि कार्यकर्त्यांचं बळ त्यासोबत ज्या पद्धतीने वापरलं त्याच्याने हा विजय त्यांना मिळवणं सोपं झालेलं आहे। या निवडणुकीमध्ये भाजप ही निवडणूक लढत असताना सर्वप्रथम त्यांनी स्वतंत्रपणे आपले 17 प्रभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला। कोणत्याही पक्षासोबत त्यांनी आघाडी केली नाही आणि एका अर्थाने स्वबळावर ही निवडणूक लढत संपूर्ण विजय आपल्या हातात खेचून आणलेला आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा जरी म्हणजे स्वबळावर उभा म्हणजे लढत असला तरी प्रत्यक्षामध्ये शिवसेनेचे नेते जे निलेश सांबरे आहेत त्यांच्या बहीण उमेदवार होत्या, परंतु त्यांचा उमेदवार आणि शिवसेनेचे जे खाली नगरसेवक पदाकरिता असलेले उमेदवार जे होते त्यांच्यामध्ये एकसंघपणा किंवा एकजीवता कधी आपल्याला पाहायला मिळाली नाही एकूण सगळ्या निवडणुकीमध्ये। तीच परिस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ज्या होता निकिता निलेश गंधे यांच्या निवडणुकीचा जो प्रचार आहे तो निलेश गंधे यांनी एका हाती ही निवडणूक लढली। ग्रामीण भागातील कार्यकर्ते किंवा पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि राज्यस्तरावरचे जे काही नेते असतील ते साधे फिरकले देखील नाहीत या सगळ्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे निलेश गंधेंनी ही एकाकी निवडणूक जी लढली होती त्यात त्यांना हा फटका बसलेला आहे आणि शिवसेना शिंदे गटाला सुद्धा त्यांच्यामध्ये जो काही एकसंघपणा नव्हता त्याचा परिणाम या निवडणुकीत आपल्याला त्यांना भोगावा लागल्याचं दिसतंय। आणि जे नगरसेवक पदाकरिता सुद्धा शिंदे गटाची खूप पिछेहाट झालेली आहे आणि अवघ्या 3 जागांवरती त्यांना विजय मिळवता आला, तर उबाठाला फक्त 1 जागा मिळाली, काँग्रेस पक्षाला सुद्धा 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा जे शरद पवार गटाचे आहेत त्यांना 1 जागा मिळालेली आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपने जो एकसंघपणा दाखवला तो अन्य कुठलाही पक्ष निवडणुकीत दाखवू शकला नाही हे वास्तव होतं। जमिनीवरचं वातावरण जरी भाजपच्या विरोधात दिसत होतं बरोबर तरी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने अखेरच्या टप्प्यामध्ये एक जी रणनीती आखली आणि जो मतदारांना प्रलोभन दाखवण्याविषयीची जी काही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचं एक फळ त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेलं आपल्याला दिसतं। त्याच्यात अगोदर पूर्वी असं घडलं की जे प्रतिस्पर्धी म्हणून जे शिंदे गटाचे उमेदवार होते हेमांगी पाटील यांचे भाऊ निलेश सांबरे होते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांवरती काही धाडी पडल्या
अशा पद्धतीची चर्चा झाली आणि निलेश सांबरे यांना एकूणच आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभं केलं गेलं की त्यांचे जे नातेवाईक होते त्यांनी 111 कोटींचा अपहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक जे वातावरण तयार झालं ते सांबरेंच्या विरोधात गेलं आणि त्याचा फटका त्यांना बसला आणि भाजपने याच गोष्टींचा फायदा करून घेत निवडणुकीत संपूर्णपणे विजय मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच जे त्यांचं मतदान पाहिलं तर प्रत्येक उमेदवार हा किमान 50% मतं घेऊन जिंकल्याचं आपल्याला साधारण दिसतंय किंवा 50%च्या आसपास त्यांनी मतं घेतली आणि हीच खरी भाजपसाठी निवडणूक जिंकण्यासाठी खरी महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे। म्हणजे एकीकडे कमजोर ठरला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेनेचा आणि त्यांच्या जे उमेदवार होते किंवा काँग्रेससोबत त्यांची जी आघाडी होती त्यात सुद्धा फारसा काही एकसंघपणा किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते काही फार सक्रियपणे उतरले होते त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी किंवा तशा पद्धतीचं आर्थिक पाठबळ या काँग्रेसच्या ज्या जागा सुटल्या होत्या 4 जागा त्यांना रसद पुरवली गेली अशा पद्धतीचं कुठेही काँग्रेसकडनं झालं नाही। केवळ औपचारिकता म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार करताना दिसत होते। त्याचा फटका देखील आपल्याला आघाडीचे जे उमेदवार होते निकिता गंधे यांना बसलेला दिसतो। आजच्या परिस्थितीत असं दिसतंय की भाजपने या दोन्ही पक्षांच्या कमजोऱ्या ओळखून शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं मतदारांना प्रभावित करण्याकरिता ज्या पद्धतीचं प्रलोभन दिलं त्याचा एक इम्पॅक्ट या संपूर्ण निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालेला दिसतो। त्यामुळे भाजपने हा विजय मोठ्या फरकाने मिळवला असला तरी आज भाजप ज्या पद्धतीचं एकूण राजकारण करते की कोणतीही निवडणूक ते अगदी अशी सहज घेत नाही। प्रत्येक निवडणुकीचं महत्त्व ओळखून त्या गांभीर्याने ते निवडणूक लढतात। कुठेही चूक होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत उमेदवार कमजोर ठरणार नाहीत यासाठी ते प्रयत्नशील राहतात आणि अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक ते नेटाने लढत राहिले आणि त्याचा एक परिणाम या निवडणुकीत ज्या रीमा गंधे आहेत त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या आपल्याला दिसतात। त्यांच्या पतींविषयी जरी लोकांच्या मनात संशय असला तरी भाजपने त्यावर मात करून एकूणच या निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता होता त्याला बळ दिलं आणि एकूण ग्रामीण भागापासून जिल्ह्यातून काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी या प्रचारात उतरवलं। आदिवासी समाजाचे खूप कार्यकर्ते त्यांनी या प्रचारात आणले। कुणबी समाजाचे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या प्रभागात त्यांनी उतरवले आणि त्याचा एक फायदा भाजपला या निवडणुकीत झालेला दिसतो। एकूणच ही निवडणूक भाजपने एका हाती जिंकल्यामुळे आजच्या स्थितीत तरी वाडा शहरावरती संपूर्णपणे भाजपचा प्रभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद।